निवडणुकीत जेव्हा हार जीत फक्त काही मतांनी ठरते तेव्हा त्यामागे नक्की काय दडलेलं असतं? आज आपण साकोली मतदारसंघाच्या निकालाचं विश्लेषण करणार आहोत, जिथे विजय आणि पराभव यातलं अंतर अगदीच कमी होतं. चला, या निकालामागची कारणं शोधूया. तर थेट मुद्द्यावर येऊया. 2024ची साकोली विधानसभा निवडणूक. ही निवडणूक म्हणजे जणू काही एका धावण्याच्या शर्यतीचा फोटो फिनिश होता. शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरणारा निकाल. 208, फक्त 208 मतं. विचार करा, हजारो लोकांनी मतदान केलं आणि निकाल फिरला तो फक्त इतक्या मतांवर. हेच तर लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे, नाही का? प्रत्येक मत किती महत्त्वाचं आहे हे या आकड्यातून अगदी स्पष्ट दिसतं. आकडे बघितले तर काँग्रेसला मिळाली 96,795 मतं आणि भाजपच्या खात्यात गेली 96,587 मतं. म्हणजे अगदीच काठावरचा फरक. हे आकडे फक्त संख्या नाहीत, तर साकोलीच्या विभागलेल्या जनमताचा, लोकांच्या भावनांचा आरसा आहेत. टक्केवारीमध्ये बोलायचं झालं तर विजयाचं अंतर होतं फक्त 0.08%. म्हणजे जवळपास काहीच नाही. आणि इथेच आपला खरा प्रश्न सुरू होतो की ही निवडणूक इतकी अटीतटीची, इतकी चुरशीची का झाली? यामागे कोणती समीकरणं काम करत होती? आता हे आकडे बाजूला ठेवून आपण त्या जमिनीकडे, त्या लोकांकडे वळूया जिथे हे सगळं घडलं. साकोलीची नाडी समजून घेऊया, कारण तिथली माती आणि तिथले मतदार दोन्ही बदलत आहेत. तर साकोली मतदारसंघ येतो महाराष्ट्राच्या पूर्वेला, भंडारा जिल्ह्यात, म्हणजे विदर्भाचा भाग. इथली जमीन, इथलं जीवन हे मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. भात हे मुख्य पीक, त्यामुळे पाऊस पाण्यावरच इथलं सगळं अर्थकारण आणि जीवनचक्र फिरत राहतं. आता कुठल्याही निवडणुकीचा अभ्यास करताना तिथलं समाजकारण पाहणं खूप गरजेचं असतं. साकोलीमध्ये कुणबी समाज, जो ओबीसी प्रवर्गात येतो, तो मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यासोबतच तेली, माळी, पवार यांसारखे इतर ओबीसी समाज आणि मग जवळपास 19% अनुसूचित जाती आणि 11% अनुसूचित जमाती यांची संख्याही निर्णायक आहे. याचा अर्थ जो पक्ष या सगळ्यांना सोबत घेऊन चालेल तोच विजयाच्या अधिक जवळ पोचणार. पण राजकारण फक्त जातीवर चालत नाही. लोकांचे जगण्या मरण्याचे प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात. साकोलीतले 2 मुख्य मुद्दे कोणते? एक, शेती आणि पाण्याची समस्या, आणि दुसरं म्हणजे बेरोजगारी आणि त्यामुळे होणारं स्थलांतरण. सिंचनाची सोय नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे आणि गावात काम नाही म्हणून तरुण शहरांकडे जातोय. या आहेत तिथल्या खऱ्या जमिनीवरच्या समस्या. लोकांच्या या समस्या ऐकणं आणि त्यावर जबाबदारीने बोलणं हे लोकशाहीचं मूळ आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि हेच आपलं संविधान सांगतं. आता याच पार्श्वभूमीवर आपण आकड्यांच्या विश्लेषणाकडे वळूया आणि पाहूया की या समस्यांचं प्रतिबिंब मतदानात कसं दिसतंय. आता जरा मागच्या काही वर्षांची आकडे पाहूया. एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. साकोलीत मतदानाचा टक्का सातत्याने खाली येतोय. 1995 साली बघा, जवळपास 86% मतदान झालं होतं आणि आता 2024मध्ये ते आले थेट 68%. याचा अर्थ काय? लोकांचा निवडणुकीतला यश कमी होतोय का, की त्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतोय? दोन्ही गोष्टी कोणत्याही राजकीय पक्षासाठी चिंतेच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अस्थिरता. हे बघा, 2009 मध्ये याच मतदारसंघात भाजप 66,915 मतांच्या प्रचंड फरकाने जिंकली होती, प्रचंड. आणि आता 2024 मध्ये काँग्रेस जिंकली फक्त 208 मतांनी. इतका मोठा बदल काय सांगतो? हेच की इथला मतदार कुणा एका पक्षाशी बांधलेला नाहीये. तो विचार करतोय आणि निकाल कुणाच्याही बाजूने फिरवू शकतो. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? घटणारं मतदान आणि ही कमालीची अस्थिरता राजकीय रणनीतीकारांसाठी हा एक मोठा संदेश आहे. तो संदेश हा आहे की आता जुनी गणितं, जुन्या प्रचार पद्धती चालणार नाहीत. मतदारापर्यंत पोचण्यासाठी, त्याचा विश्वास जिंकण्यासाठी काहीतरी नवीन, काहीतरी ठोस करावं लागेल. मग अशा परिस्थितीत जिथे मतदारसंघ इतका अस्थिर आहे, तिथे विजयासाठी नक्की काय करायला हवं? चला, एका संभाव्य रणनीतीचा आराखडा पाहूया. एक ब्लूप्रिंट की अशा मतदारसंघात पुन्हा कसं जिंकता येईल. याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो, म्हणजे विजयाची चतुःसूत्री. ही एक अशी रणनीती आहे जी प्रचाराच्या 4 मुख्य स्तंभांवर उभी आहे. पहिलं म्हणजे निवडणुकीची गणितं, दुसरं प्रभावी कथा किंवा नॅरेटिव्ह, तिसरं मजबूत संघटन आणि चौथा म्हणजे आवश्यक साधन सामग्री. या 4ही गोष्टी एकत्र आल्या की विजयाचा पाया रचला जातो. हे 4 स्तंभ म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगतो. पहिला, निवडणुकीची गणितं, म्हणजे जमिनीवरच्या सामाजिक समीकरणांची पुन्हा बांधणी करणे, विशेषतः ओबीसी आणि आदिवासी गटांना जोडणे. दुसरा स्तंभ, प्रभावी कथा,
म्हणजे लोकांच्या मनात घर करेल असा संदेश देणं, जसं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि गावातच रोजगार. तिसरा, संघटन, प्रत्येक बूथवर आपले कार्यकर्ते तयार ठेवणं. आणि चौथा, साधनसामग्री, म्हणजे प्रचारासाठी लागणारा पैसा आणि आजच्या जगात महत्त्वाचं सोशल मीडियावर खोट्या बातम्यांना उत्तर देण्यासाठी एक टीम. आणि ही रणनीती फक्त कागदावर राहून चालत नाही, तिला वेळेच्या चौकटीत बसवावा लागतं. उदाहरणार्थ, निवडणुकीच्या आधीचे 90 दिवस. पहिल्या महिन्यात काय करणार? डेटाचं विश्लेषण आणि टीमचं ट्रेनिंग. दुसऱ्या महिन्यात गावागावांत जाऊन प्रचार, व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे. आणि शेवटच्या महिन्यात लोकांच्या समस्या ऐकणे आणि मतदानाच्या दिवशी लोकांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेणे. हे एक शिस्तबद्ध नियोजन आहे. पण निवडणूक जिंकणं, ही रणनीती, हे सगळं कशासाठी? या आकड्यांच्या आणि डावपेचांच्या पलीकडे एक मोठी गोष्ट आहे, आणि ती म्हणजे सुशासन, गव्हर्नन्स. नागरिकांची माहिती वापरताना त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं हे सुशासनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही फक्त 208 मतांनी जिंकता तेव्हा तो निव्वळ विजय नसतो, ती एक खूप मोठी जबाबदारी असते. याचा सरळ अर्थ आहे की मतदारसंघातील जवळजवळ निम्मे लोक तुमच्यासोबत नव्हते. त्यामुळे जिंकल्यावर तुम्ही फक्त तुमच्या मतदारांचे नेते नसता, तर संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधी असता. हा कौल विभागलेला आहे आणि तो जोडण्याचं काम आता तुमचं आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, विजय हा एक क्षण असतो, पण शासन हा एक जनादेश असतो. निवडणूक जिंकल्यावर खरी परीक्षा सुरू होते, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची, त्यांना दिलेली आश्वासनं पाळण्याची. आणि हेच खऱ्या लोकशाहीचं काम आहे. इफ यू वॉन्ट टू बिकम अ पीपल सेंट्रिक लीडर अँड अपलिफ्ट युअर कॉन्स्टिट्युएन्सी, गेट इन टच विथ blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 08042041602. Purpose beyond politics.